नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललो होतो शेगाव, गजानन महाराज आणि आनंदसागर. तर श्रावणचे जे मित्र होते त्यांनी प्लॅनिंग केली होती, तर चला मला फिरायला. मग मी पण काही विचार नाही केला, म्हटलं चला, म्हटलं आज रविवार पण आहे, चला फिरायला जाऊ. तर मग आलो आम्ही, बसचा प्रवास केला. मग नंतर आलो शेगावमध्ये. मग चला, फर्स्ट टाइम मी गेलो गजानन महाराज दर्शनाला. तर पाहू शकता कशा प्रकारे सगळेजण एक साथ सोबत मस्त फोटो काढत आम्ही जातो. पाहू शकता कशा प्रकारे. नंतर मग आम्ही आलो गजानन महाराज दर्शन घेतलं. नंतर मग आम्ही आलो आनंदसागरची बस लागते त्या ठिकाणी. सगळेजण एकत्र जमलो होतो, बसची वाट पाहत होतो. दर्शन केलं, जेवण केलं. पाहू शकता तुम्ही सगळेजणांचे फोटो काढायचे. नंतर मग जीवन फोटो काढत होता, जीवनचा पण थोडा शूट केला. पाहू शकता. मग नंतर मग आतमध्ये गजानन महाराज मंदिरात पण थोडा शूट केले, फोटो गेले, खूपच फोटो काढले. आज खरंच खूप एन्जॉय केला सगळ्यांनी. नंतर मग आम्ही आनंदसागरला पण गेलो, तिथं पण खूप एन्जॉय केला. इथं मंदिरामध्ये जेवणाची व्यवस्था खूप, गजानन महाराजचं खरंच खूपच भारी आहे. या ठिकाणी इथली एवढी पब्लिक आहे, त्यांना अनलिमिटेड जेवण आहे. यासाठी गजानन महाराजचे खूपच आभार. नंतर मग आम्ही गजानन महाराजचं जेवण घेऊन केलं, प्रसाद घेतला. नंतर निघालो आम्ही आनंदसागरला. आनंदसागरच्या बसमध्ये आलो आनंद विहारमध्ये पर्यंत, तिथून 1 किलोमीटर पायी आलो. नंतर पायी चालत आल्यानंतर मग आनंदसागरमध्ये आलो. आनंदसागरमध्ये आल्यानंतर पाणी गिनी प्यायला. इथं पाणी पिल्यानंतर मग इथं एक शिडीवरून पाण्याचा वाह आहे, ते शिडीवरून पाणी वाहते, त्या ठिकाणी फोटो गिटो काढले, थोडासा व्हिडिओ शूट केला. पाहू शकता काय बरं सुंदर अशा प्रकारचं इथलं वातावरण आहे. खूपच छान वाटलं या ठिकाणी. खूपच जास्त प्रमाणात लोकसंख्या वाढत चालली, कारण की निःशुल्क आहे नाही, निःशुल्क असल्यामुळे पब्लिक जास्त वाढवली. नंतर मग नंतर आम्ही आलो नदीच्या समोर, तिथे पण फोटो काढले भारी छान असे. इथल्या मंदिराचं दर्शन केलं, गणपती ह्याचं दर्शन केल्यानंतर बाहेरचं मंदिरामागचे बॅकग्राऊंड होतं, तिथलं पण शूट केला. पाहू शकता की छान अशा प्रकारचं हे दृश्य पाहू शकता तुम्ही. खूपच छान वाटलं या ठिकाणी, एकदम शांत वातावरण. नंतर मग फोटो काढले बऱ्याच आमच्या मित्रांनी, सगळ्या पोरांनी. मग फोटो बिटो काढल्यानंतर मग निघालो आम्ही आमच्या रस्त्याने. चालत असताना इकडे पण फोटो काढलाय मी. गार्डनची काय रेल्वे पण पाहिली, हे बघू शकता तुम्ही. हे रेल्वे आहे, म्हणजे आपल्याला सगळं आनंदसागर दाखवणार आहे. पाहू शकता तुम्हाला, झाडाच्या दिसणार नाही, रेल्वे लांबी आहे. खूप छान प्रकारचा आहे रेल्वे बांधलेले. ही ग्राउंड पण बघू शकता, हे मंदिर आहे मागचे त्यांच्या. आणि ग्राउंडचे प्रकार पाहू शकता, इथे पाण्याची व्यवस्था आहे, सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तर आवडलं असं लाईक करता, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाणी भारीचे गार्डन, ए बघा भारीचं झाड, वरचं ढग बघायचं बरीच फिल्टर मध्येच लावला का फारे. हा